नवी मुंबई महानगरपालिका नेरूळ प्रभाग क्रमांक 94 मधील नगरसेविका श्रद्धा सर्जूराम गवस यांच्या पाठपुरावा आणि माजी परिवहन सभापती प्रदीप गवस यांच्या मार्गदर्शनातून प्रभागातील सेक्टर 10 येथील कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पण व त्याचा नामकरण सोहळा तसेच येथील ओपन जिमचे उद्घाटन लोकनेते गणेशजी नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। या प्रसंगी महापौर जेडी सुतार, राष्ट्रवादीचे नगरसेवक गिरीश म्हात्रे, नेरूळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश भगत व इतर मान्यवर उपस्थित होते। स्थानिक नगरसेविका श्रद्धा गवस आणि परिवहनचे माजी सभापती प्रदीप गवस या दोघांच्या प्रयत्नातून आज माननीय महापौर जयवंत सुतार यांच्या कालखंडात जरी त्यावेळेला विरंगुळा केंद्राची संकल्पना संजू नाईकांच्या कालखंडात झाली, परंतु टप्प्याटप्प्यानं ती संपूर्ण नवी मुंबईतल्या सर्वच वॉर्डमध्ये सुरू झालेली। पूर्वी 2 किलोमीटरचं अंतर होतं, आता ते 500 मीटरचं आणलेलं आहे। लोकसंख्येची म्हणजे मर्यादा सुद्धा कमी केलेली आहे। आज एकूणच विरंगुळा केंद्र म्हणजे फ्री जिम, आज या परिसरामध्ये सिवेजची कामं सुरू झालेली आहेत, ड्रेनेजची कामं सुरू झालेली आहेत, रस्त्याची कामं सुरू होतील, वॉटर मीटर गटर हे तर सर्व गोष्टी होतील। आणि प्रदीप गवस आणि श्रद्धा गवस अतिशय जबाबदारीनं जनतेला दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे ताकदीनं उभे आहोत। या जनतेला सांगेल की चांगल्या लोकांच्या बरोबर तुम्ही विश्वासानं त्यांच्यावर तुम्ही त्यांच्याबरोबर राहा, ते तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा। प्रदीप गवस आणि श्रद्धा गवस हे कार्यक्षमतेनं काम करतील हा माझा विश्वास आहे। प्रभाग क्रमांक 94 नेरूळ सेक्टर 10 नगरसेविका श्रद्धा गवस यांच्या माध्यमातून हे जे विरंगुळा केंद्राचं लोकार्पण सोहळा आज करण्यात आला। तसंच विरंगुळा केंद्राला विलास बाबूराव माने, कैलासवासी विलास बाबूराव माने यांचं नाव देण्यात आलेलं आहे। एक सामान्य घराण्यातली व्यक्ती होती, त्यांचा वृत्तपत्राचा व्यवसाय होता आणि आयुर्वेदिक आमच्या या सेक्टर 10ला उपचार करायचे, कोणा निःशुल्क उपचार करायचे। अशी ही व्यक्ती काही कालावधीमध्ये त्यांचं मरण झालं, ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे मरण पावले। म्हणून आम्ही निश्चय केला एक सामान्य घराण्यातली व्यक्ती त्याचं ह्या विरंगुळा केंद्राला नाव द्यायचं, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांनाही वाटायला पाहिजे की आपण काहीतरी सत्कार्य केलं पाहिजे आणि आपल्याही असं वास्तूला किंवा कुठल्या रस्त्याला आपलं नाव दिलं जाईल, ह्या माध्यमातून त्यांचं एक नाव दिलेलं आहे। आज हे आमच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणा, आमचा युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राहावं म्हणून इथं ओपन जिमचं उद्घाटनसुद्धा आज केलेलं आहे। ओपन जिमचा थोडा वेळ झाला बसवण्यामध्ये, लोकांची घाई होती की ओपन जिम तुम्ही लवकरात लवकर बसवून खाली मॅटिन बसवलं। नेरूळ परिसरामध्ये ओपन जिम अशी मॅटिन बसवलेली ओपन जिम आमच्याच प्रभागामध्ये आहे। त्यामुळे असं सत्कार्य जे आहे, जे काम करायचे ते आम्ही करत जाऊ, कारण ह्याच्या पुढे सुद्धा बरीच कामं आहेत। अजून गार्डन डेव्हलपमेंट आहे, बाकी अजून बरीच कामं आहेत, अंतर्गत वसाहतीची कामं आहेत। लोकांच्या माध्यमातून, लोकांच्या सहकार्यातून आम्ही पुढची येणारी कामं आम्ही पार पडू, अशी लोकांना आम्ही ग्वाही देतो। असेच आमच्या मागे आपण उभं राहावं अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो। आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीने लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय नाईक साहेब यांनी आपले सन्माननीय जयवंतजी सुतार साहेब हेही इथं उपस्थित राहिले, त्यांच्याही मार्गदर्शनाने आम्ही सगळेजण इथले प्रभागातील रहिवासी आम्हाला चांगला आनंद झाला, कारण चांगलं काम केलं आहे आणि चांगल्या कामाचं आज उद्घाटन होतं, त्यामुळे आम्हाला चांगला आनंद झालेला आहे। असंच आम्ही पुढे कामं सतत चालू ठेवू। आणि घरी आहे असं होतं जास्त आता विरंगुळा केंद्र तुझ्या आवडीचे काही डिश मागूया कंडोनियमची कामं किंवा इथे ओपन जिम उद्यानाची कामं आम्ही जास्त करू आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईचे महापौर सुतार साहेब आणि या विभागातल्या नगरसेविका
श्रद्धा गवस ह्या मुलीचा तुम्ही आयुष्याची 30 वर्षे घालवली साहेब तिला राहावं त्यांना राहावं मुलाला करायचं मुलाला करायचं वेगळेपणात आता कामं करता येत असं तुम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं आज जर एवढा समाज जमा झाला त्यामुळे जमा झालेला आहे आणि त्यांच्या कामामध्ये जर त्यांनी कधी त्यांना फोन केला काही काम विचारलं ते सगळं करतात लोकांना. आता याच्या पुढे बाबासाहेबांच्या पाठीवर राहतील अशी पाहिजे. तर या ठिकाणी बरेच लोक आहेत त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांची बरेच दिवसाची मागणी होती. त्या मागणीचा पाठपुरावा बाबासाहेबांनी केलेल्यामुळं आज तो कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यामुळे बरेच ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होता. मी सर्वप्रथम आमच्या नगरसेविका श्रद्धाताई गवस आणि सभापती प्रदीपजी गवस यांचा आभार मानतो. प्रभागामध्ये आमचा एकच गाव आहे आणि ह्या उद्यानामध्ये गेले बरेच वर्ष डागडुजी केली होती आणि बरेच वर्ष अशी आम्हाला ओपन जिम भेटली नव्हती. ओपन जिम तुम्ही जर किशोरवाडी पुरं बघितली तर ह्या प्रभागात खूप साऱ्या तरुण वर्गाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी या ओपन जिमचा आणि नवी मुंबईतील दुसरी जिम तिथे रबर बँड लावून या ओपन जिमचं काम केलं. तर ह्या जिमचा आम्हाला पुढच्या पिढीसाठी स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी नक्की त्याचा फायदा आम्हाला होईल. आणि पुन्हा एकदा मी श्रद्धाताई गवस आणि सभापती प्रदीपजी गवस यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला अशा महत्त्वपूर्ण वस्तू इथे आम्हाला उपलब्ध करून दिली. या प्रसंगी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. तर कार्यक्रमाला प्रभागातील स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली. कॅमेरा पर्सन प्रकाश धुपे सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन नेरूळ, नवी मुंबई.